आज करतोय आपण बिना कटकटीची साधी सोपी मिसळ। ती चवीलाही छान लागते आणि पटकन पण होते। त्यासाठी ही वाटीभर मटकी घेतली, त्यात हिंग आणि हळद घालायची आणि एक उकळी काढायची। मिसळसाठी थोडंसं वाटण लागेल, त्यासाठी एक हिरवी मिरची, थोडा कांदा, टोमॅटो, लसूण, बस एवढंच साहित्य घ्यायचं आणि वाटण तयार करायचं। खोबऱ्याचा वापर नाही करत आहे, कारण की खोबऱ्यामुळे काय काय ना खवखव होतं, त्यामुळे हे एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला वाटण करायचं। कोथिंबीर राहिली तर थोडीशी कोथिंबीर टाकून हे वाटण मस्त करून घ्यायचं। मटकीला उकळी आल्यानंतर ती एका वेगळ्या वाटीमध्ये मी काढून घेतली। फोडणीसाठी घ्यायचं तेल, आपण जे वाटण केले ते टाकायचं। त्यामध्ये नेहमीचे आपले मसाले जसे की लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद तर आपण मटकी उकडतानाच टाकली, बस एवढंच टाकायचं। त्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं, मीठ घालायचं आणि थोडं 1 चमचाभर गूळ घालायचं आणि हे शिजू द्यायचं। मिसळचा रस्सा इथे तयार आहे। रस्सा, शेव, कांदा आणि पाव तयार आहे आपली साधी सोपी चवदार मिसळ। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशा साध्या सोप्या नाश्त्यासाठी लागणाऱ्या रेसिपी यापुढे येत राहतील। त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडना शेअर करा।